देशात एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू आहे। इथला मुख्य 1.5 किलोमीटरचा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही। या मुख्य रस्त्यावर जागोजागी गतिरोधक केलेत। या गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्याचं काम सुरू आहे। हे काम करत असताना चक्क घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या कामासाठी घरगुती गॅसचा वापर होत असल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्र आज 5 स्टार MIDC येथे अनलिगली म्हणा किंवा काय घरगुती गॅसचा वापर होताना दिसत आहे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना शासनाकडून 40, 45, 46, 50 दिवसांनी गॅसची टाकी मिळत असताना एकेकाला दळणावर जेवण करण्याची परिस्थिती येत आहे। परंतु इथं राजरोजपणे दिवसा ढवळ्या एका व्यावसायिक घरगुती गॅसच्या टाकीचा वापर करताना दिसत आहे। इथं गॅसची टाकी आहेत, आज 2-3 टाकी आहेत, त्यांना कुठून एवढ्या गॅसच्या टाक्या मिळत आहेत हा प्रश्न मला अन्न पुरवठा व प्रशासनाला विचारायचा आहे। यांचं कुठं लागेबाजी आहेत का काय? यांना इतक्या टाक्या कशा मिळतात? सर्वसामान्य माणसाला मात्र हे टक्के थकल्यानंतर 25-30 दिवसांनी वेटिंग लावायचं व 40 दिवसानंतर टक्के मिळणार आणि यांना कुठे मिळते? प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे व नाहीतर या गोष्टीवर आवाज उठवण्यात येईल शिवसेनेमार्फत। याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता हे काम करण्यासाठी घरगुती गॅसचा वापर चालतो असं उत्तर ठेकेदारानं दिलं। घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा लागत असताना रस्त्याच्या कामासाठी गॅस कसा वापरला जातो असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी होतीये।